तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय मॅथ्स अकॅडमी मराठी या युट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत 10वी गणित भाग 1 चा सराव संच 1.2. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, बघू शकता की आपल्याला सराव संच 1.2 मध्ये काय काय सांगितले. आपल्याला सराव संच 1.2 मध्ये एक सामायिक समीकरणे सोडवण्याची आलेख पद्धती बघायची. काय बघायचंय तर एक सामायिक समीकरणे सोडवायची आलेख पद्धती. याआधी 1.1 मध्ये आपण चलाचा लोप पद्धत बघितली, त्याने आपण दिलेली समीकरणं सोडवली. आता याच्यात आपल्याला आलेख पद्धती बघायची. तर बघा, त्यातलं सराव संच 1.2 मधलं पहिलं गणितात काय सांगितलंय, खालील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा. बघा, आलेखाने सोडवण्यासाठी आपल्याला काय करायचं, ही सारणी पूर्ण करायची. आपल्याला दोन समीकरणं दिलेली आहेत, ही दोन समीकरणं दिलेली आहेत आणि आपल्याला ते आलेखाने सोडवण्यासाठी ही सारणी पूर्ण करायची. पहिल्या गणितात फक्त आपल्याला काय करायचंय, सारणी पूर्ण करायची आणि दुसऱ्या गणितापासून म्हणजे दुसऱ्या प्रश्नापासून आपल्याला आलेख काढायचे. ते आपण पुढे बघणार आहोत. पण पहिल्या ह्याच्यात काय सांगितलं आपल्याला की ही सारणी पूर्ण करायची. तर सारणी कशी पूर्ण करायची, तर बघा, आपल्याला ह्या समीकरणासाठी ही सारणी दिली, ह्या समीकरणासाठी ही सारणी दिली. बघा, आपल्याला काय केलं इथं सारणीमध्ये, इथं आपल्याला एक्स ची किंमत दिली आहे, दुसऱ्या ह्याच्यात वाय ची किंमत दिली आहे आणि इथं पण वाय ची किंमत दिली. तर मग काय करायचं, बघा, पहिल्यांदा मी लिहितो काय समीकरण आपलं, एक्स अधिक वाय बरोबर 3. एक्स अधिक वाय बरोबर 3 हे समीकरण. बरोबर, इथं आपल्याला काय केलंय, पहिल्या ह्याच्यात एक्स ची किंमत दिली, हे समीकरण आपण लिहून घेतलं. एक्स ची किंमत किती आहे, 3. 3 अधिक वाय बरोबर 3. बरोबर, मग आता काय करू, 3 ला पलीकडे पाठवू. इकडे काय राहील, वाय बरोबर 3 वजा 3. इकडे अधिक होत, तिकडे गेल्यावर वजा होतील. मग वाय बरोबर काय होईल, 0. म्हणजे वाय ची किंमत काय भेटली, 0. तर आपल्याला कृती पूर्ण करायची आणि इथं म्हणजे आपल्याला जे दिले, जे रिकाम्या जागा आहेत त्या आपल्याला पूर्ण करायच्या. वायची किंमत 0 आणि इथं 3 आणि 0. बरोबर, समजलं. पहिलं काय केलं, आपल्याला समीकरण दिलं होतं आणि एक्स ची किंमत दिली होती, आपण वायची काढली. 3 आणि 0 ऑलरेडी इथं 3 आणि 0 दिले, पण आपण किंमत टाकून हे काढलं. त्यानंतर आता दुसऱ्या ह्याच्यात बघा, दुसऱ्यांदा मी परत येतो, एक्स अधिक वाय बरोबर 3. आता ते एक्स ची किंमत नाही दिली, तर काय केलंय, वाय ची किंमत दिली. एक्स अधिक वाय ची किंमत किती दिली, 5 बरोबर 3. ओके, तर बघा, मग आता 5 ला पलीकडे पाठवू. एक्स बरोबर 3, इकडे 5 अधिक तिकडे गेल्यावर वजा. एक्स बरोबर किती येईल, वजा 2. एक्स किती आलं इथं, वजा 2. मी इथं काय येणार आहे, जो एक्सचा सहगुणक असतो तो पहिल्यांदा लिहायचा, वायचा दुसऱ्यांदा लिहायचा. आता आपलं दुसऱ्या इथलं रिकामी जागा दिली, ती बदली आपण. बरोबर, आता तिसऱ्या ह्याच्यात बघा, मी परत समीकरण लिहितो, एक्स अधिक वाय बरोबर 3. एक्स अधिक वाय बरोबर 3 आपण समीकरण लिहिलं. आता आपल्याला इथं कशाची किंमत दिली, वायची. इथं आपल्याला डायरेक्ट 0 आणि 3 दिले, म्हणजे एक्स ची किंमत 0 येणार आहे. आपण सॉल्व्ह करूया. आपल्याला वायची किंमत दिली आहे, एक्स अधिक वायची किंमत किती दिली आहे, 3 बरोबर 3. एक्स आता 3 ला पलीकडे पाठवू, बरोबर 3 अधिक 3 तिकडे गेल्यावर जाणारे वाजते. एक्स बरोबर किती येणार आहे, 0. म्हणजे इथे किती आलं, 0. अशा पद्धतीने मित्रांनो आपण पहिली सारणी पूर्ण केली. आपल्याला एक्स ची किंमत दिली पहिल्या ह्याच्यात, आपण वायची काढली, दुसऱ्या ह्याच्यात वायची दिली ती एक्स ची काढली, तिसऱ्यात पण वायची दिली ती एक्स ची काढली. समीकरणात फक्त किमती टाकायच्यात आणि एक्स ची दिली असेल तर वायची काढायची, वायची दिली असेल तर एक्स ची काढायची. अशा पद्धतीने पहिली सारणी पूर्ण केली. आता दुसऱ्या सारणीत बघूयात. दुसऱ्या सारणीत काय केलंय, इथं वायची दिली, एक्स ची काढायची, एक्स ची दिली, वायची काढायचे. तर दोन्ही पण दिले, म्हणजे इथं काहीच नाही काढायचं, म्हणजे फक्त आपल्याला दोन किमती काढायच्या. म्हणजे काय, तर बघा, समीकरण लिहितो, एक्स वजा वाय बरोबर 4. पहिल्या ह्याच्यात काय केलंय, वायची दिले, एक्स वजा वायची किंमत दिली 0 बरोबर 4. एक्स 0 ला पलीकडे पाठवू, 4 वजा 0 अधिक काय होणार आहे, पलीकडे गेला अधिक 0. एक्स बरोबर किती येणार आहे, 4. एक्स किती आला इथं, 4. इथं लिहिताना आपण काय लिहिणार, एक्सचा सहगुणक आधी आणि वायचा सहगुणक नंतर, 4 आणि 0. बरोबर, त्यानंतर परत मी समीकरण लिहितो, एक्स वजा वाय बरोबर 4. बरोबर, आता आपल्याला काय केलंय, एक्स ची किंमत दिली, एक्स ची किंमत किती दिली, वजा 1 वजा वाय बरोबर 4. आता वजा 1 ला पलीकडे पाठवू, तर वजा वाय बरोबर 4. वजा वाय पलीकडे, वजा 1 पलीकडे गेल्यावर काय होणार आहे, अधिक 1 वजा वाय बरोबर 4 आणि 1 किती 5. आपल्या इथं वजा वायची किंमत आहे, आपल्याला कशाची काढायची, अधिक वायची. इथं जर वायला अधिक केलं तर इकडचं काय होणार आहे, इथं जर वजाचं अधिक केलं तर इथं अधिकचं काय होणार आहे, वजा. म्हणजे इथे किती वजा 5. म्हणजे किती इथं वजा 5. म्हणजे किमती किती आल्या, वजा 1 आणि वजा 5. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे पण आपण पूर्ण केलं. तिसऱ्यात ऑलरेडी दोन्ही किमती दिल्यात, त्यामुळे तिसऱ्यात काही करायचं नाही. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला सारणी पूर्ण करायची, एकदम सोपं आहे. आता पुढच्या उदाहरणात आपण आलेख काढायला बघणार आहे, पण पहिल्या गणितात आपल्याला काय दिलं होतं, फक्त काही किमती दिल्या होत्या आणि त्याच्यावरून राहिलेल्या किमती काढायच्या होत्या. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला काढायचंय. कुठल्या स्टेपला तुम्हाला काही समजलं असेल तर कमेंटमध्ये विचारा. तुम्हाला जर हे एक्झाम्पल समजलं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो
यानंतरचे जे व्हिडिओ आहेत त्यानंतरच्या जे एक्झाम्पल आहेत त्यामध्ये काय आहे, आलेख आहे. त्यामुळे आपण डायरेक्टली तो आलेख बुकमध्ये काढणार आहे. आपण ब्लॅकबोर्डवर काढणार नाहीये, कारण आपल्याला तो आलेखाच्या बुकमध्ये काढायचा आहे. त्यामुळे ह्या पुढचे जे एक्झाम्पल आहेत प्रश्न 2 तो आपण आलेखच्या नोटबुकमध्ये बघणार आहेत. तर त्याआधी हे जर तुम्हाला समज असेल तर हे नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो, सराव संच 1.2 मधलं दुसरं गणित बघूयात. दुसऱ्या गणितात काय सांगितलंय की खालील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवा. तर ही 2 समीकरणे दिलेत, x अधिक y बरोबर 6 आणि x वजा y बरोबर 4. तर त्यासाठी काय करायचंय, आता आपल्याला आलेखाने सोडवण्यासाठी आधी सारणी तयार करून घ्यायची. त्यासाठी आपण एक टेबल तयार केला. इथं x अधिक y बरोबर 6 साठी एक सारणी तयार केली आणि x वजा y बरोबर 4 साठी एक सारणी तयार केली. बरोबर. त्यानंतर आता बघा आपल्याला काय करायचंय, आपल्याला हे x आणि y ची किमती काढण्यासाठी एक कशाची तरी किंमत माहिती पाहिजे, म्हणजे x ची किंमत माहिती पाहिजे किंवा y ची किंमत माहिती पाहिजे. आपण काय करूयात की की x च्या किमती मनाने घेऊयात. म्हणजे काय, आपण काही घेऊ शकतो. इथं आपण घेऊ 1 2 3, इथं पण 1 2 3. इथे तुम्ही काही किमती घेऊ शकता मनाने, तुमच्यावर डिपेंड असतं की कुठल्या किमती घ्यायच्या. तर इथं आपण काय घेतलं, x ची किमती 1 2 3, इथं पण x ची किमती 1 2 3 घेतल्या. आता आपण काय करू, y च्या किमती काढू. पहिल्यांदा आपण सारणी काढून घेऊन त्यानंतर आपण आलेख सोडूया. तर बघा मग इथे बघा, पहिल्यांदा मी घेतो x अधिक y बरोबर 6. x ची किंमत किती आहे, 1 अधिक y बरोबर 6. मग 1 ला पलीकडे पाठवूयात, y बरोबर 6 वजा 1, y बरोबर 5. म्हणजे आपल्याला y ची किंमत काय भेटली, इथं 5 भेटली. आपण इथं खाली काय लिहू, 1 आणि 5. त्यानंतर मित्रांनो आता आपण काय करू, इथं मी काय म्हणतो x बरोबर 1. त्यानंतर आता आपण x बरोबर 2 घेऊयात. x बरोबर 2 घेऊयात. मग काय होईल, मी हे लिहितो परत समीकरण, x अधिक y बरोबर 6. x ची किंमत किती आहे, 2 अधिक y बरोबर 6. y बरोबर 2 ला पलीकडे पाठवू, 6 वजा 2, y बरोबर काय येणार आहे 4. इथं आपण 4 लिहून घेऊयात. ते काय येईल आपलं 2 आणि 4. बरोबर. त्यानंतर आता x ची किंमत 3 असताना, x बरोबर 3 असताना आपण काय करूयात की समीकरण परत लिहून घेऊयात. x अधिक y बरोबर 6. x ची किंमत किती आहे, 3 अधिक y बरोबर 6. y बरोबर 6 वजा 3, y बरोबर किती येणार आहे मग आपलं, तर y बरोबर येणार आहे आपलं 3 येणार आहे 3. आपलं काय झालं, हे 3 आणि 3. अशा पद्धतीने आपण पहिल्या समीकरणासाठी आपण निर्देशक काढून घेतले. त्यानंतर आता इथं ह्या सारणीसाठी काढूयात. x बरोबर 1 असताना काय सूत्र आपलं, x वजा y बरोबर 4. x ची किंमत किती, 1 वजा y बरोबर 4, वजा y बरोबर 1 ला पलीकडे वाटू, 4 वजा 1 वजा y बरोबर 3. बरोबर. पण आपल्याला y ची किंमत काढायची, मग y बरोबर किती येणार आहे, वजा 3. त्यावेळेस इकडचं चिन्ह बदलतं, त्यावेळेस इकडचं पण चिन्ह बदलायचं. त्यानंतर आता x बरोबर 2 असताना परत आपण सूत्र घेऊयात, x वजा y बरोबर 4. त्यानंतर x ची किंमत किती आहे, 2 वजा y बरोबर 4. 2 ला पलीकडे पाठवू, इकडे करायला वजा y बरोबर 4 वजा 2 वजा y बरोबर राहील 2. y बरोबर किती येणार आहे, वजा 2. त्यानंतर आता इथं आपण x बरोबर 3 असताना आपण काय ते बघूयात. सूत्र काय, x वजा y बरोबर 4 आपलं हे समीकरण आहे. x ची किंमत किती आहे, 3 वजा y बरोबर 4 वजा y बरोबर 4 वजा 3. त्यानंतर वजा y बरोबर 4 मधून 3 गेले 1 आणि y बरोबर किती येणार आपलं, वजा 1. इथं मी सगळे लिहून घेतो. 1 असताना काय आले आपलं, वजा 3. म्हणजे काय, 1 आणि वजा 3. 2 असताना काय आलं आपलं, y आणि वजा 2, 2 आणि वजा 2. 3 असताना काय आलं आपलं, वजा 1. मग काय, 3 आणि वजा 1. अशा पद्धतीने मित्रांनो निर्देशक काढून घ्यायचे. अतिशय सोपं आहे. आपल्याला काय दिलं होतं, आपल्याला 2 समीकरणे दिली होती आणि आपण सारणी तयार करून घेतली. त्यामध्ये आपण x आणि y च्या किमती मानाने घेतल्या, इथं पण आणि इथं पण x च्या किमती मानाने घेतल्या आणि समीकरण सॉल्व्ह करून आपण y च्या किमती काढल्या. तर हे सारणी झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, तर आलेख काढायचा. तर आलेख काढण्यासाठी मित्रांनो आधी आपल्याला काय करून घ्यायचं, x आणि y अक्ष काढून घ्यायचा. अशा पद्धतीने मित्रांनो आलेखाच्या ह्याच्यावरती x आणि y अक्ष काढून घ्यायचा. हा असतो y अक्ष आणि आडवा x अक्ष काढून घ्यायचा मित्रांनो. हा असतो आपला x अक्ष. त्याला असं नाव लिहून घ्यायची, x अक्ष आणि y अक्ष. त्यानंतर इथं प्रमाण लिहून घ्यायचं. प्रमाण खूप गरजेचं आहे मित्रांनो. जर तुम्ही प्रमाण लिहिलं नाही तर तुम्हाला
1 मार्क मिळणार नाही. या प्रमाणाला 1 मार्क असतो, त्यामुळं तो प्रमाणात लिहून घ्यायचं. प्रमाणामध्ये काय लिहायचं, दोन्ही अक्षावर म्हणजे एक्स आणि वाय दोन्ही अक्षावर 1 सेमी बरोबर 1 एकक. काय लिहायचं प्रमाण, दोन्ही अक्षावर 1 सेमी बरोबर 1 एकक अशा पद्धतीने लिहून घ्यायचं. त्यानंतर इथं आपण आता निर्देशक घेऊ एक्सचे. आता इथं सुरुवातीला मध्ये काय येतं 0, त्यानंतर 1 2 इथं 3 4 इथं 5 इथं 6. इकडं काय येतं -1 -2 -3 -4 आणि -5 अशा पद्धतीने मित्रांनो येतं. त्यानंतर वाय अक्षावरती इकडे वरती 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीने असतं मित्रांनो. त्यानंतर खाली काय असतं -1 -2 -3 -4 आणि -5 अशा पद्धतीने असतं मित्रांनो. जितके गरजेचं आहे तितकेच काढून घ्या. त्यानंतर आता काय करायचं मित्रांनो आपल्याला, की जे आपल्याला हे निर्देशक आलेत इकडचे, त्याआधी पहिल्या समीकरणासाठी जे निर्देशक आलेत ते घ्यायचे. बघा आता पहिल्या ह्याच्यासाठी काय आहे 1 आणि 5 आहे. इथं दिसत असतं तुम्हाला 1 आणि 5. 1 असतो तो एक्सचा असतो आणि 5 असतो तो वायचा असतो. म्हणजे 1 इथं एक्सचा आहे आणि वायचा 5 आहे. ते बरोबर समोरासमोर कुठे येतात, तर हा झाला आपला काय झाला 1 आणि 5. काय केलं आपण, एक्सचा 1 होता आणि वायचा 5 होता, ते समोरासमोर त्यांच्या बरोबर तो निर्देशक दिला की हा 1 आणि हा 5 बरोबर 1 आणि 5 इथं आला. त्यानंतर दुसरं काय 2 आणि 4. एक्सचा 2 आहे आणि इथं 4 आहे, मग तो कुठे येणार आहे इथं, म्हणजे काय 2 आणि 4 बरोबर समजलं. त्यानंतर तिसरा काय आहे 3 आणि 3. बघू शकता 3 आणि 3 आहे. 3 आणि 3 एक्सचा 3 आहे आणि वायचा पण 3 आहे, तो कुठे येणार आहे इथं येणार आहे. निर्देशक व्यवस्थित द्यायचे. जर निर्देशक व्यवस्थित दिले तर तुम्हाला हे इझिली सॉल्व्ह करता येणार आहे. त्यानंतर हे जे बिंदू आले 3, त्यामधून काय करायचं, एक सरळ रेषा काढून घ्यायची. अशी सरळ रेषा काढून घ्यायची बरोबर. आणि ह्या सरळ रेषेला नाव काय द्यायचं, जे समीकरण आहे आपलं हे एक्स अधिक वाय बरोबर 6, हे या सरळ रेषेला नाव द्यायचं बरोबर. पहिल्या समीकरणासाठी आपण रेषा काढून घेतली त्याच्या निर्देशानुसार. आता दुसऱ्यासाठी काय आहे x वाय बरोबर 4, त्यासाठी काय पहिलं 1 आणि -3. आता बघा एक्सचा 1 आहे आणि वायचा -3 आहे, ते कुठे येणार आहे इथं येणार आहे. एक्सचा 1 वायचा -3, वजा खाली असतात म्हणून इथं काय येणार तो 1 आणि -3. त्यानंतर दुसरा काय आहे 2 आणि -2, म्हणजे काय एक्सचा 2 आणि वायचा 2 म्हणजे 2 आणि -2, ते इथे येणार आहे 2 आणि -2 बरोबर. तिसरा काय मित्रांनो 3 आणि -1, 3 आणि -1, 3 एक्सचा वायचा -1, तो इथे येणार आहे बरोबर 3 आणि -1 बरोबर. त्यानंतर त्यामधून पण एक सरळ रेषा काढून घ्यायची मित्रांनो. बघा व्यवस्थित पट्टीने सरळ रेषा काढून घ्यायची आणि त्या रेषेला नाव काय द्यायचं, तर एक्स वजा वाय बरोबर 4, जे समीकरणाचं नाव असतं तेच द्यायचं. आणि बघा आता मित्रांनो की जिथं हे दोन्ही रेषा एकमेकांना छेदतात, जिथं या दोन्ही रेषा एकमेकांना छेदतात तेच काय असतं आपल्या या समीकरणाची उकल असते. म्हणजे काय आहे, तर एक्सचा किती आहे 5 आणि वायचा किती आहे 1 बरोबर. एक्स किती आहे 5 आणि वाय किती आहे 1. आपण खाली काय म्हणणार आहे, इथं लिहितो मी दिलेल्या समीकरणाची उकल x, y बरोबर 5, 1 होईल. अशा पद्धतीने मित्रांनो सॉल्व्ह करायचंय. काय करायचं, आपल्याला 2 समीकरणं दिली होती, त्यासाठी सारणी तयार करून घ्यायची. एक्सच्या किमतीमानाने तुम्हाला हवेत त्या घ्यायच्या. त्यानंतर आलेख काढायचा, आलेखावरती एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढायचा. दिलेले जे बिंदू आलेत ते बिंदू स्थापन करून त्यातून रेष काढून घ्यायची. जी रेष काढेल त्याला त्या समीकरणाचं नाव द्यायचं. इथं पण एक दुसरी रेष आपण काढायची, त्याला त्या समीकरणाचं नाव द्यायचं. प्रमाण लिहायचं, प्रमाण विसरायचं नाही, प्रमाण महत्वाचं असतं, प्रमाण लिहायचं. आणि ज्या त्या रेषा एकमेकांना जिथं छेदतात ते जे आपले ते निर्देशक असतात, एक्सचा इथं 5 आहे आणि वायचा 1 आहे, 5 आणि 1 म्हणून दिलेल्या समीकरणाची उकल काय झाली 5 आणि 1. अशा पद्धतीने मित्रांनो हे सॉल्व्ह करायचंय. तर हे होतं पहिलं गणित. तुम्हाला जर कुठला पॉईंट समजला नसेल, कुठलं सारणीत समजलं नसेल किंवा आलेखात काय समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा.
तर मित्रांनो, तुम्हाला दुसरं गणित समजलं असेल, पहिलं गणित समजलं असेल दुसऱ्या प्रश्नातलं, तर आता आपण दुसरं गणित बघूया. दुसरं गणित काय सांगितलं, x अधिक y बरोबर 5 आणि x वजा y बरोबर 3 सांगितलं आपल्याला. बरोबर, आपण दोन्हीसाठी सारणी तयार करून घेतली. आता x च्या किमती घेऊयात आपण. मी जसं सांगितलं की x च्या किंमत आपण काय पण घेऊ शकतो, पण 1 2 3 घेऊयात. इथं पण आपण 2 3 4 घेऊयात. काही पण तुम्ही मनाने किमती घेऊ शकता, तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला जे इझी वाटेल ते किमती घ्या. बरोबर, आता आपण काय करूयात की राहिलेल्या किमती काढूयात. x बरोबर 1 असताना, x बरोबर 1 असताना काय येईल मग मित्रांनो, तर आपण समीकरण लिहून घेऊयात. x अधिक y बरोबर 5 आहे. x ची किंमत येते 1 अधिक y बरोबर 5. बरोबर, त्यानंतर 1 ला पलीकडे पाठवूयात. मग y बरोबर 5 वजा 1, y बरोबर काय येणार आहे 4. 1 इकडे अधिक होता, तिकडे गेल्यावर वजा झाला. 5 वजा 1 4. y ची किंमत किती आली 4, म्हणजे हे किती येणार आहे 1 आणि 4. त्यानंतर x बरोबर 2 असताना आपण काढूयात. x बरोबर 2 असताना काय होईल, तर आपण समीकरण लिहून घेऊयात. x अधिक y बरोबर 5. x ची किंमत किती आहे 2. 2 अधिक y बरोबर 5. 2 ला पलीकडे पाठवूयात. y बरोबर 5 वजा 2, इकडे अधिक होते तिकडे गेल्यावर वजा झाले. y बरोबर किती येणार आहे 3. y किती आलं आपलं 3. 2 आणि 3. त्यानंतर x ची किंमत किती असताना, तर 3 असताना, x ची किंमत 3 असताना आपण काय करू, x अधिक y बरोबर 5 आपलं समीकरण आहे. x ची किंमत 3 टाकली, 3 अधिक y बरोबर 5. 3 ला पलीकडे पाठवूयात. 5 वजा 3, y बरोबर किती येणार आहे 2. आपलं किती आलं y इथं 2 आलं, किती 3 आणि 2 आलं. त्यानंतर आता ह्या समीकरणात बघूयात, त्याच्यासाठी सारणी बघूयात आपण. x ची किंमत किती घेतली, आपण इथं 2 घेतले. आपण काय करू, समीकरण काय आपलं x वजा y बरोबर 3. x ची किंमत किती 2 वजा y बरोबर 3. मग आता 2 ला पलीकडे पाठवूयात, राहील वजा y बरोबर 3 वजा 2. 2 अधिक होते इकडे गेल्यावर वजा झालं. वजा y बरोबर 3 मधून 2 गेले 1. आपल्याला कशाची किंमत करायची, y ची. y ची किंमत काय येणार आहे वजा 1. त्यावेळेस y चं चिन्ह बदलतो, त्यावेळेस इकडचं पण चिन्ह बदलतं. म्हणजे काय आलं हे वजा 1. म्हणजे इथं किती आलं 2 वजा 1. x चा सहगुणक आधी लिहितो, y चा नंतर लिहितो. त्यानंतर x ची किंमत किती असताना, तर x ची किंमत आपल्याला काय करायचंय 3 असताना, x वजा y बरोबर 3. x ची किंमत किती आहे 3 वजा y बरोबर 3. वजा y बरोबर 3 आणि हे 3 इकडे अधिक तिकडे आल्यावर काय होणार वजा. वजा y बरोबर 0. y बरोबर किती येणार आहे 0. y शून्याला धन पण चिन्ह नसतं आणि ऋण पण चिन्ह नसतं, म्हणून y बरोबर काय येणार आहे 0. 3 आणि 0. इथं काय घेऊ आपण 3 आणि 0. त्यानंतर आता x ची किंमत किती असताना 4 असताना, x ची किंमत 4 असताना, x ची किंमत 4 असताना आपण काढूयात. आपलं समीकरण काय आहे, x वजा y बरोबर 3. x ची किंमत किती आहे 4 वजा y बरोबर 3. आता 4 ला पलीकडे पाठवूयात. वजा y बरोबर 3 वजा 4 वजा y बरोबर वजा 1. 3तून 4 गेले किती राहतात वजा 1. y बरोबर किती येणार आहे, तर 1 येणार आहे. आपण दोन्ही बाजूचे चिन्ह बदलले, इथे किती येणार 1. 4 आणि 1 हे आपले काय भेटले, आपल्याला सगळे निर्देशक भेटले. आपल्याला 2 समीकरणं दिली होती, आपण त्यासाठी सारणी काढल्या. x च्या किमती आपण मनाने घेतल्या. इथे 1 2 3 घेतल्या, इथं 2 3 4 घेतल्या. तुम्ही काही घेऊ शकता. त्यानुसार आपण राहिलेले y चे निर्देशक काढले. आता आपण काढूयात आलेख. आलेख काढण्यासाठी तुम्हाला माहिती आहे, आपण सुरुवातीला काय करतो, x आणि y अक्ष काढून घेतो. चला मग तर आता आपण x आणि y अक्ष काढून घेऊयात. हा झाला आपला y अक्ष. त्यानंतर आपण x अक्ष काढून घेऊयात. व्यवस्थित पट्टीने काढायचं, हाताने कुठलीही रेष काढायची नाही. आलेखात कधी पेनचा वापर करायचा नाही, पूर्ण पेन्सिलने काढायचा. हा असतो आपला x अक्ष. त्यानंतर आपण काय करतो, प्रमाण लिहितो. प्रमाण दोन्ही अक्षावर x सेमी बरोबर 1 एकक. 1 सेमी बरोबर 1 एकक. प्रमाणाचा अर्थ काय होतो, तर आपण x आणि y अक्षावर 1 सेमी हे अंतर असतं आपलं, 1 सेमी अंतर असतं हे. त्याच्यावरती किती एकक घेतोय, म्हणजे आपण जे संख्या घेणार आहे इथं 0 1 2 3 4 5 6 ह्या प्रत्येकामध्ये कितीचं अंतर आहे, तर 1 1 अंतर आहे, म्हणून आपण 1 एकक घेतलं. 2 2 असतं तर 2 एकक घेतलं असतं. त्यानंतर इथं इकडच्या आधी घेऊयात. येणार ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 ऋण 5. इकडे धन संख्या असतात, तिकडे ऋण संख्या असतात. बरोबर,
त्यानंतर इकडं आहे वाय अक्षावर 1 2 3 4 5 हे आपण वाय अक्षावरती घेतलं. वाय अक्षाच्या ऋण संख्या इकडे येणार आहेत. ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 आणि ऋण 5 जेवढे लागतात तेवढेच आपण संख्या लिहून घ्यायच्या, जास्त लिहायची काही गरज नाही. त्यानंतर आता काय करूयात आपण आपले पहिल्या समीकरणाचे निर्देशक बघूयात. पहिला काय 1 आणि 4, x 1 आहे आणि y 4 आहे, म्हणजे तो कुठे येणार आहे इथं 1 आणि 4 1 आणि 4. त्यानंतर काय आहे 2 आणि 3 2 आणि 3 आहे बरोबर. x 2 आहे आणि y 3 आहे, तो इथे येणार आहे 2,3 बरोबर. x चा 2 आणि y चा 3 आहे, म्हणतो इथे येणार आहे 2 आणि 3. त्यानंतर काय आहे 3 आणि 2, x चा 3 आहे आणि y चा 2 आहे, म्हणजे तो कुठे येणार आहे इथे येणार आहे बरोबर. 3 आणि 2 अशा पद्धतीने मित्रांनो निर्देशक काढायचे. त्यानंतर त्यातून काय करायचं, सरळ रेषा काढून घ्यायची. त्यामधून सरळ रेषा आपण काढून घ्यायची व्यवस्थित. आणि त्या रेषेला नाव द्यायचं जे समीकरणाचं आहे, x अधिक y बरोबर 5. x अधिक y बरोबर 5 हे आपण नाव दिलं पहिल्या समीकरणासाठी. आता आपण दुसऱ्या समीकरणासाठी काढूया. x वजा y बरोबर 3. त्या समीकरणासाठी पहिलं काय 2 आणि वजा 1, 2x चा आहे आणि y चा वजा 1 आहे, म्हणजे तो कुठे येणार आहे इथे येणार आहे 2, वजा 1. त्यानंतर दुसरा काय आहे 3 आणि 0, 3 इथं आहे x चा आणि 0, म्हणजे तो कुठे येणार आहे तर इथं y चा 0च आहे बरोबर. y चा 0 आहे, मग तो इथंच येणार आहे. आणि 3 आणि 0 म्हणजे ज्यावेळेस y ची किंमत असते, एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस y ची किंमत 0 असते त्यावेळेस तो बिंदू x अक्षावर येतो. ज्यावेळेस y ची किंमत 0 असते त्यावेळेस तो बिंदू x अक्षावर येतो. ज्यावेळेस x ची किंमत 0 असते त्यावेळेस तो बिंदू y अक्षावर येणार आहे. म्हणजे जर समजा 0 3 असतं तर तो बिंदू इथं आला असता, पण इथं 3 आणि 0 आहे, म्हणजे ज्यावेळेस y ची किंमत काय आहे 0 आहे, ज्यावेळेस y ची किंमत 0 असते त्यावेळेस तो बिंदू x अक्षावर येतो. म्हणजे काय येणार इथं 3 आणि 0 बरोबर. त्यानंतर पुढचा काय 4 आणि 1, 4 आणि 1 आहे बघा, 4x चा y चा 1, म्हणजे तो कुठे येणार आहे इथे येणार आहे इथं 4 आणि 1. 4 आणि 1 आपल्याला 3 भेटले. आपण काय करू त्यातून सरळ रेषा काढून घेऊयात बरोबर. सरळ रेषा आपण काढून घेतली. त्यानंतर आपण ह्याच रेषेला नाव काय देणार आहे, x वजा y बरोबर 3. इकडं नाव द्या इकडं नाव द्या, कुठं पण नाव दिलं तरी चालतं बरोबर. त्यानंतर आता हे दोन्ही रेषा एकमेकांना कुठे छेदतात तर इथं. तर इथला पॉईंट काय येतो तो 4, x चा 4 आणि y चा 1 आहे, x चा 4 आणि y चा 1, म्हणजे काय इथं आपण लिहूयात की छेदन बिंदूचे निर्देशक x, y बरोबर 4, 1 आणि आपण इथं लिहूयात म्हणून दिलेल्या समीकरणाची उकल x, y बरोबर 4, 1 होईल. अशा पद्धतीने मित्रांनो सोडवायचं. आपल्याला 2 समीकरणं दिली होती. तर 2 समीकरणांमधून आपण 2 सारण्या तयार केल्या. x च्या किमती आपण घेतल्या मनाने 1 2 3 घेतले तर 2 3 4 घेतले, तुम्ही काही घेऊ शकता. त्यानंतर आपण y च्या किमती काढल्या अशा पद्धतीने. त्यानंतर आपण आलेखात x आणि y अक्ष काढला, ह्या रेषा छेदनबिंदू घेऊन निर्देशक काढून ह्या रेषा काढल्या आणि त्या जिथं एकमेकांना छेदतात बघा इथं छेदतात ते x चा सगुणक किती आहे 4 आहे, y चा 1 आहे, म्हणून छेदनबिंदूचे निर्देशक किती आले 4 आणि 1. म्हणून दिलेल्या समीकरणाची उकल काय झाली 4 आणि 1 झाली. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हे दुसरं एक्झाम्पल सॉल्व्हायचं आहे. जर यात कुठला डाऊट असेल, तुम्हाला कुठली स्टेप समजली नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्हाला जर समजलं असेल तर हे नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो दुसरं गणित समजलं असेल तर आता आपण तिसरं गणित बघूयात. काय सांगितलं तिसऱ्या गणितात, x अधिक y बरोबर 0 आणि 2x वजा y बरोबर 9 हे 2 समीकरणं दिलेत. त्यासाठी आपण 2 सारण्या तयार करून घेतल्या मित्रांनो. आता आपल्याला x च्या किमती घ्यायच्यात मनाने. x च्या किमती तुम्ही काय घेऊ शकता मनाने, जसं आपल्याला सांगितलंय. इथं आपण काय घेऊयात 2 3 आणि 4. इथं पण काय घेऊयात 2 3 आणि 4. तुम्ही काही पण किमती मनाने घेऊ शकता. इथं आपण 2 3 4 घेतल्या. त्यानंतर आता आपण y च्या किमती काढूयात. बघा इथं आपण 3 किमती घेतोय, काय काय जण 4 किमती घेतात. 4 किमती घेतल्या तरी चालतील, कमीत कमी 3 घ्यायच्या इथं. आणि त्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त किती पण घेऊ शकता, पण इथं 3 तरी कमीत कमी घ्यायच्या, 2 नाही घ्यायच्या 3 घ्यायच्या बरोबर. त्यानंतर आता काय म्हणू आपण, x बरोबर 2 असताना बरोबर आपलं समीकरण काय आहे, x अधिक y बरोबर 0. x ची किंमत किती आहे 2 अधिक y बरोबर 0.
आता 2 ला पलीकडे पाठवूयात. y बरोबर काय येईल मग 0 वजा 2 आणि y बरोबर किती येणार आहे मग वजा 2. y ची किंमत किती आली वजा 2. इथं किती आलं 2 आणि वजा 2. बघा पहिली किंमत आपल्याला वजा 2 भेटली. त्यानंतर मित्रांनो आता x ची किंमत किती आहे, x ची किंमत 3 आहे. आपलं समीकरण काय आहे x अधिक y बरोबर 0. x ची किंमत किती आहे 3 अधिक y बरोबर 0. आता 3 ला पलीकडे पाठवू 0 वजा 3 इकडे अधिक होते इकडे गेल्यावर वजा झाले. मग y बरोबर किती येणार आहे वजा 3. y किती आलं वजा 3. 3 वजा 3. ओके. त्यानंतर आता काय करू x ची किंमत किती घेऊयात आता आपली 4. बरोबर. आपलं समीकरण काय आहे x अधिक y बरोबर 0. मग x ची किंमत किती आहे 4 अधिक y बरोबर 0. y बरोबर 0. 4 तिकडे पाठवूयात किती होईल वजा 4. y बरोबर किती येणार आहे वजा 4. y किती आलं वजा 4 आलं. मग काय येणार इथं 4 वजा 4. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला पहिल्या समीकरणाचे निर्देशक भेटले. पहिल्या समीकरणात आपण 2 3 4 x ची किंमत घेतल्या आणि आपल्याला ह्या किमती भेटल्या. तर आपण दुसऱ्या समीकरणात x ची किंमत किती आहे किती घेतली आपण 2. दुसरं समीकरण काय आहे 2x वजा y बरोबर 9. 2x वजा y बरोबर काय 9. आता आपण काय करूयात x ची किंमत टाकूया 2. x ची किंमत किती आहे 2 वजा y बरोबर 9. मग 2 किती येणार आहे 4 वजा y बरोबर 9. मला 4 ला पलीकडे पाठवू वजा y बरोबर 9. 4 इकडे अधिक तिकडे गेल्यावर काय मिळतं वजा. वजा y बरोबर किती येणार 9 तून 4 गेले 5. मग y बरोबर किती येणार आहे वजा 5. कारण आपल्याला y ची किंमत काढायची तर वजा y. जर आपण y ला अधिक y केलं तर 5 ला वजा 5 करावं लागेल. त्याला वजा 5. 2 वजा 5 आलं मित्रांनो. बरोबर. त्यानंतर आता पुढची किंमत किती आहे x ची. x ची किंमत आपण पुढे किती घेऊयात 3. जसं इथे 3 आहे 3 घेतली आपण. आपलं समीकरण काय आहे हे सेपरेट आहे. बरं. मग काय आपलं समीकरण 2x वजा y बरोबर 9. 2x ची किंमत किती 3 वजा y बरोबर 9. बेरते किती 6 वजा y बरोबर 9. मग 6 ला पलीकडे पाठवूयात वजा y बरोबर 9 वजा 6 इकडे अधिक तिकडे गेल्यावर वजा. वजा y बरोबर 3 आणि y बरोबर किती येणार आहे वजा 3 येणार आहे मित्रांनो. y ची किंमत आली वजा 3. 3 वजा 3. त्यानंतर आता आपण पुढचं काढूयात. पुढं काय आहे तर x ची किंमत किती आहे पुढं 4. मग आपलं समीकरण काय आहे 2x वजा y बरोबर 9. 2 ही आपली x ची किंमत आहे. वजा y बरोबर 9. मग 4 2 किती 8 वजा y बरोबर 9. बरोबर. त्यानंतर आता काय करू आपण 8 ला पलीकडे मोजू म्हणजे काय होईल वजा y बरोबर 9 वजा 8 होईल. बरोबर. त्यानंतर मी इकडे वरती लिहितो बघा वजा y बरोबर किती येईल मग वजा y बरोबर किती येईल तर 9 तून 8 गेला 1 आणि y बरोबर किती येणार आहे मग वजा 1. त्याला इथं वजा 1 भेटला आपल्याला. किती आलं आपलं 4 वजा 1. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला निर्देशक भेटले. आपण किमती 2 3 4 2 3 4 घेतले एक्सच्या आणि सॉल्व्ह करून आपल्याला सगळे निर्देशक भेटले. तर निर्देशक भेटल्यानंतर आपण काय करतो तर आपला आलेख काढतो. बरोबर. आलेखासाठी काय करतो आपण पहिल्यांदा x आणि y अक्ष काढून घेतो. बरोबर. बघा सुरुवातीला आपण हा y अक्ष काढून घेतला. त्यानंतर आपण काय करू x अक्ष काढून घेऊया. अजून थोडासा मोठा करतो. याला नाव देऊन घेऊयात आपण y अक्ष आणि हा काय आपला x अक्ष. त्यानंतर महत्वाचं काय असतं प्रमाण. प्रमाण लिहूयात आपण. प्रमाण दोन्ही अक्षावर 1 सेमी बरोबर 1 एकक. बरोबर. आपल्याला 1 सेमीवर 1 एकक म्हणजे काय हे समजलं असेल कारण हे अंतर काय असतं 1 सेमी असतं. बरोबर. 1 सेमीवर आपण प्रत्येकी 1 एक व्हॅल्यू घेतो म्हणजे काय तर 0. त्या दोन मधलं अंतर किती असतं 1च म्हणून 1 एकक. 2 असतं म्हणजे 2 4 असतं आपण इथं 2 एकक घेतलं असतं. 3 4 5 आणि 6. आणि तिकडे वजा संख्या येणार आहेत वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 आणि वजा 5. जेवढे लागतील तेवढेच संख्या लिहून घ्या.
त्यानंतर आपण 1 2 3 4 आणि 5 या वायच्या धनसंख्या झाल्या. तर -1 -2 -3 -4 -5 आपण वायच्या ऋण संख्या लिहिल्या. बरोबर. त्यानंतर आता आपल्याला पहिल्या समीकरणाचे निर्देशक 2 आणि -2 x 2 आहे आणि y -2 आहे, म्हणजे ते काय कुठे येणार आहे इथं 2, -2. त्यानंतर दुसरे 3 आणि -3 3 आणि -3 3 इथं आहे आणि -3 इथं आहे, मग तिथे येणार आहे 3, -3. x चा पहिला जो असतो तो x चा असतो आणि दुसरा असतो y चा असतो. 3x चा आहे तो इथं -3 म्हणून इथं, जर +3 असता तो वरती आला असता, -3 असल्यामुळे खाली आला. त्यानंतर पुढचा काय आहे 4 आणि -4 4 आणि -4 कुठे येणार आहे x चा 4 इथं म्हणजे तो इथं -4 म्हणजे दोघांबरोबर जिथं समोर येईल तर आपल्याला तो निर्देशक लिहून घ्यायचा 4 आणि -4. बरोबर. 4 आणि हा -4 त्यांच्या समोर लिहून घ्यायचा. हे लिहून झाल्यानंतर आपण काय करतो तर याच्यातून सरळ रेषा काढून घ्यायची. मला व्यवस्थित सरळ रेषा काढून घ्यायची पट्टीने, कुठेही हाताने डायरेक्ट रेषा काढायची नाही. डायरेक्ट रेषा काढली तुम्ही तर ती सरळ येणार नाही आणि तुमचा मार्क जाईल. ही रेषा काढल्यानंतर त्याला आपल्याला काय करायचंय समीकरणाचं जे समीकरण आहे ते नाव द्यायचंय x + y = 0. त्यानंतर आता आपण पहिली रेषा काढली पहिल्या समीकरणासाठी, आता दुसरी काढायची. त्याचं निर्देशक आहे 2 आणि -5. आता 2 x चा आहे आणि y चा -5 म्हणजे ते कुठे येणार आहे इथं 2 आणि -5. 2 x चा होता y चा -5 होता म्हणून ते इथं. त्यानंतर पुढचा काय 3 आणि -3 3 आणि -3 म्हणजे काय आहे तो इथंच ऑलरेडी आहे तो दिलेला 3 आणि -3. त्यानंतर पुढचा काय आहे 4 आणि -1 4 आणि -1 म्हणजे तो कुठे येणार आहे इथं येणार आहे 4 आणि -1. बघा पहिला 2 आणि -5 होता, x चा 2 y चा -5. दुसरा काय होता 3 आणि -3 तो ऑलरेडी तो होता तो तोच घेतला आपण. दुसरा काय तिसरा काय 4 आणि -1 4 आणि -1 होता म्हणजे x चा 4 आणि y चा -1. त्यातून पण आपण सरळ रेषा काढून घेऊयात. रेषा काढली आपण, त्या रेषेला नाव देऊयात. त्या समीकरणाचं नाव काय होतं 2x - y = 9. हे त्या रेषेचं समीकरणाचं नाव होतं, ते आपण त्या रेषेला दिलं. आणि आता बघा हे दोन कुठे येतात एकमेकांना, x चा किती 3 y चा -3 म्हणून छेदनबिंदू काय होतील दिलेल्या आपण काय लिहून इथं दिलेल्या रेषेचे छेदनबिंदू x, y = 3 - 3 3 आणि -3 होतील 3 आणि -3 होतील. इथं खाली काय लिहितो म्हणून दिलेल्या समीकरणाची उकल x, y = 3, -3 होईल. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय. तर बघा हे सराव संच 1.2 मधल्या दुसऱ्या प्रश्नातलं तिसरं गणित होतं. आतापर्यंत आपण पहिल्या सराव संच 1.2 मधला पहिला प्रश्न, पहिला प्रश्न, दुसरा प्रश्नातले 3 गणित सोडवली. तर या भागात आपण एवढीच 3 गणित बघणार आहोत. राहिलेली 3 गणित आपण पुढच्या भागात बघणार आहोत. या गणितांमध्ये तुम्हाला कुठला डाऊट असेल, सारणी कशी तयार करायची, एक्सच्या किमती कशा घ्यायच्या, समीकरण कशी सॉल्व्ह करायची किंवा आलेख कसा काढायचा, याबद्दल कुठलीही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जय मॅथ्स अकॅडमी या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.